हाय हाय. नमस्कार आपल्या भावा बहिणींना. आता काय सांगायचंय भावा बहिणींना, सुनाला आली सोडून मी धाकट्या लेकीच्या घरी. तर आता मोठं प्रकरण घडलं वाटतं माग. काय म्हणते घरात ते स्वयंपाक करत होती. घरात दगड कोणीतरी म्हणले अहो आत्या टाकला, तुम्ही गेला की लगेच त्याच संध्याकाळी घरावर कोणी दगड टाकला. आता मस्त भावा बहिणीनं बरोबर आहे, तरणे ताटी सोडून मी पण आली, माझी बी मोठी चुकी झाली असं मलाच वाटायला लागलं तिनं रात्री फोन केल्याच्या नंतर. पण आता काय, आता ह्या दोन्ही लेकांनी मला टेन्शन इतकं केलं की मापाच्या बाहेर. आता तिला बी चल म्हणत होती मी, आम्ही दोघी पण निघालो होतो. पण कसं झालं भावा बहिणीनं, ते बारकं लय काढलेलं होतं. मग मी म्हणलं प्रवासी करून आणत लय त्याला त्रास होईल ही, मग नको म्हणलं जाते माझे मी एकटीच. मायरूला बी नव्हती मी आणत. मग ती म्हणली आत्या मायरूला तरी नेके यावं. मग तेव्हा का परत मी त्या मायरूला घेऊन आले भावा बहिणीनं. तर मायरूला का आज रात्री योगिताने पाटी आणली, पेन्सिल आणली, सगळं तिला शाळेचं सामान हे आणलं. आता भावा बहिणीनं आम्ही तर काय नको म्हणतोय का मायरूला शाळा शिकाय, उलटा आम्ही काय म्हणतोय तिची बाय शाळा तर जे शिकावी, तेच आहे बाय बोच. शाळा शिकावी की तिच्या भविष्याचं चांगलं व्हावं, ही असं आम्हाला पण वाटतंय ना. पण तेव्हा का आता त्या मायरूला योगिताने सगळं सामान रात्री आणलं. तिला आणि मग गेल्या तेव्हा बारीनं शाळा भरल्या पण दिलं आता मी तिला शाळेत इथं सोडून आली. तर मी म्हणलं जाऊ का मायरू, मी घरी बसतो शाळेत. तर त्या मॅडम काय म्हणल्या की रोज येणार आहे का शाळेत ती. तर मी काय म्हणलं ती जर इथं राहिली तर रोज येईल शाळेत, आणि नाही राहिली तर आता मी काय सांगू शकणार आहे म्हणलं मॅडम तुम्हाला. तेव्हा का आता आली असं वाटतं झालं. बरं का. तर आता सुटली वाटतं शाळा. तेव्हा का आली, तेव्हा का आली शाळेत ना बाहेर. आला वय कशी काय आहे मॅडम, काय मॅडमने शिकवलं का चांगली शाळा. तेव्हा का आली कशी झाली बाहेर शाळा? पण शाळेत ना. कशी झाली शाळा? काय म्हणले मॅडम? जावा घरी म्हणले आणि बघ खाल्ला बाई. अगो बाई पडला पण होय तुझा. मग खाल्ला का नाही तू? आई कसं काय पडला? पडला नाही, मग खाऊन टाकला आणि ठेवला तिथंच. तू खाल्ला ना? हा. कसला झालता भात? होय ना? राहते नाही तर ना इथं राहते ना. मॅडम म्हणली की रोज यायची शाळेत. आणि मग चांगलंच म्हणले की उलट मॅडम. चांगलं. मग राहते रोज नाही या म्हणल्यामध्ये काय त्यांची चुकी झाल्यावर रोज जायची शाळेत. मग हा? मग इथं आता कशीच शाळेत. तिला बोलावलंय. मित्रीने गाठली इकडं इकडं. तिला मैत्रिणी. अगं मामांना मावशीला सांग की तू शाळेत गेलेली. सांग की तुला मामा मावशी तुला म्हणतात का नाही मायरू शाळेत जात जा. तू गेलती का नाही शाळेत? काय काय शिकवलं तुला? तिला ही माझी कामाची पिशवी येते तिला दिली होती. हातावर, इकडं, हा डोक्यावर, हा खांद्यावर, हा समोर. हा एक दोन म्हण की एक दोन. मला म्हणायचं. ए मला येते तर म्हण चल. काय लिहून आणलं पाटी? 1 2 3 4 5 6 7 8 9 17 18 9 10 9 17 9 9 9 10 10 11 11 पुढं 12 हा 13 हा 14 हा 15 हा 16 18 17 17 19 18 18 18 हा 19 हा 30 20 20 हा 24 21 21 पुढं 24 22 22 23. 23. आता मामांना मावशांना एक दोन काढून दाखवा. हो तुम्हाला सांगते हो का तिला काय काय शाळेत शिकवलंय हो का. लिहितय बरं का ती शिकतय शाळा. पाणी पिलं का? पाणी पिलं नाकात नका बोट घाल. पेन्सिल दिलं होतं काय तिला ही नव्हतं वही आणली. इथं काढा तर तुम्ही इथं काढावं.
काढ. एक दोन काढा. हे तर मी काढलेलं आहे 1 2 3 आणि हे तिनं काढलेलं आहे 1 2 3. शिकते शिकल नक्कीच. शाळा शिक. शाळा शिवर काय नाही. सकाळी रात्री काही जेवली नव्हती. रात्री तशी झोपलेली होती. तिला आणलेला होता केक आणि अजून काय खाल्लं होतं काको? चॉकलेट आणि अजून काय ग बाबे? काय माहिती हो खायलो का माहिती काय खालो. मग आता सकाळी तिला खात होते काय आणि तुमचं दाजी गेलं काय दवाखान्याचं म्हणजे तुमचं दाजी गेलं आज कामाला तर त्यांना मित्राकडे चालली. नीट खेळ पाणी पिऊन जा. पुरी ते खेळायच्या पुरींवर जाते. मग तिला सकाळी काय तिनं रात्री काय खाल्लंच नव्हतं. मग सकाळी आज नवरदेव गेला आमचं कामाला. मग त्यांना मटकीचं कालवण चपाती केल्या होत्या. मग तसेच तिला ही काढली होती आणली मटकी ही मी तर तिनं खाल्ली. मग सकाळी एक चपाती मटकी ही आणि तशीच मग शाळेत पाठवली तिला. रात्री तिच्या सुनाचा फोन आलेला होता. ती सून म्हणत होती आत्या घरावर कोणीतरी दगड टाकला मोठा लट. आता ह्या दोघाला लाजा नसाव्यात आहे बाई. एकटी बाळा 3 बाई घरी आहे आणि ही बड्डेच्या पार्ट्या करत बसते ते लोकांचं. ह्यांना बर्थडे महत्वाचा आहे. तर घरात एकट्या बाय माणूस आहे ही ह्यांना महत्वाचं नाही. बर्थडेच्या पार्ट्याला एक केलता नातेवाईकाचाच होता कोणाचा तरी बर्थडे. त्या बर्थडेला गेला होता ह्यो आणि दुसरा गेला होता म्हणजे दोन्ही पण नातेवाईकात त्याच्यातलंच होतं कोणाचा तरी बर्थडे. कोणाचा होता बर्थडे? त्यांच्या पावड्या रावळ्याचा कोणाचा बर्थडे. तर त्या बर्थडेला गेलं नाही. पिंकी एकटीच घरी. ती पिंकीचा रात्री त्या कोणाच्या मोबाईलवर फोन आला. तिचा नवरा पण कामाला गेला होता. आव्याच्या मोबाईलवरनं फोन केला होता. मला म्हणली आता तुम्ही गेलाय तर मला करमाना काय व्हायना. मला पोराला आंघोळ घालाय ना काय व्हायना. तर मी म्हणलं असं पालतन उताना झोपून घालवाय आंघोळ बसवू नको. जाईल तोंडा बिंडात पाणी काहीतरी उद्योग करून ठेवते. मस्ती मी निघाली होती बरं का. ह्या दोघांची चांगलीच आदर घडवायची. माझा अंग थरथर कापायला लागलं. मला आंघोळ सुद्धा घालाय ना नुसतं पालत झोपून पाणी ओतलं. तर म्हणलं बर का आता काय काय करू म्हणलं. मला राहवत देणार मला टेन्शन देतात. आता मी तरी काय रोज दोघी घालतात ना सासू सुना लेकराला आंघोळ. तर आम्ही बरं अगं ते जाऊ द्यात आंघोळीचं. मग आता तिनं घातली बी आंघोळ त्याच्या आंघोळीचं. आता ही तिला एकटी सोडून म्हणजे रात्रीचं असं आता शाळू दिवस आहे. 7 आणि 8 वाजता तरी मैदाळा अंधार पडतोय. मुलकाचा अंधार पडतोय. मग आता हे अंधार पडल्यानंतर ना ती एकटी बाय माणूस घरी बारकं लेकरू घरी. ह्यांना जीवाला ह्यांच्या काहीतरी वाटलं पाहिजे थोडंफार. येरवाळी घरी यावा असल्या वेगळं. आणि आमच्या इथलं एक गाव आहे ना. गाव आमचं इतकं डेंजर आहे ना तुम्हाला सांगते मी. लय आता काय म्हणते ती लय तोंडाला येतंय पण दगडच फेकत्याल खडच फेकत्याल. आणि दुसरी कुठली शेजारचीच आपली शेजार पाजारचीच असते कुठली तरी मोका जोका बघून. तिला म्हणलं दाब लावून बसत जा बाय आपलं तू काय करायचं. तिला म्हणलं ती येतो पर्यंत मला आईनं सांगितलं माझा रात्री बाजारावर नाही आल्यावर माझा बी स्वयंपाक हे झालं कामानं येतो पर्यंत आपल्या आतनं कडी लावून हे बसायचं. आणि म्हणलं त्यांचा आवाज आल्याशिवाय दारच उघडायचा नाही असं सांगितलंय तिला. काय सांगायचंय भावा बहिणीनं. मशी वाटतंय पण चौकडी काळजी आपल्याला आहे की. मला रात्री तासभर बोलत होती ती आणि नुसतं नवरा म्हणायचं आलोय काळ्या मळ्यात आलोय लिंबगाव. म्हणजे ते कामालाच गेला होता बरं का. ती कामावर नाही झाला असेल त्याला उशीर त्याचा एक जाऊ द्या कामाचा. पण ही बारका कुठल्या बिझनेसला गेला होता. आता आम्ही दोघे असलो म्हणजे काय टेन्शन नसतं. ती असते त्यातल्या ती खोलीत माझ्या मी खोलीत. ते मोठा आधार असतो ना भावा बहिणीनं माणसाला. आता एकटं म्हणजे कसं वाटतं की दोघं नसल्याच्या नंतर तिला बी भीतीच वाटणार ना की बाय कोणी टाकलं कोणी काय असं केलं. मग तेव्हा ती रातच्यापासून भावा बहिणीनं तिनं सांगितल्यापासून फोनवर मला तर टेन्शनच आलंय. आता काय करून काय नाही झालंय मला. चाललाय भावा बहिणीनं डोक्यात विचार माझ्या काय करावं काय नाही. काय विचार करते
ज्याच्या आजाला घाल त्याला तर ती तर मज्जा मारतोय. ज्याला आदल गाडवायची ते तर म्हणतो मला लय भारी वाटतंय, मला लय करावतंय. वाटू द्या. त्याने तर अजून एक सुद्धा फोन मला केला नाही. हे दिलतं मायरेला मी दप्तर. हे दिलती बारकी बाटली तिला भरून. अगं ही बाटली दिलती. पण ही बाटली ही दिलती. बाटली माझ्याकडे आहे. भात खाऊन आली वाटत तिथं शाळेत भात खायला लागत. शाळेतल्या डिस आहे त्या जणू भात खायला काय घरनं डबा नव्हता नेलं. इथं तिची मैत्रीण आहे बारकीच आहे तिच्यासारखीच आहे. मग ती झाली मैत्रीण तर जाते ते येते ते खेळते ते असं झाले. असू दे होय. अयो काय करायचं बाई.